3 ओवर की समाप्ति हो चुकी है और लेट संग्राम पाटिल प्रणीत वेदांत स्पोर्ट्स की रन संख्या है 23 रन 4 विकेट के नुकसान पर। इसमें इमरान इनामदार ने लाजवाब गेंदबाजी की थी, अपने 2 ओवर में 15 देकर अहम 3 मोहरों को यहां पर आउट किया है। चौथे ओवर की शुरुआत हो चुकी है और एक युवा गेंदबाज पार्थ फराक्टे के हाथ में गेंद है। ये छोटी गेंद थी, पुल किया है, गैप में खेला है, डीप फाइन लेग की ओर दौड़ती हुई गेंद, पीछे फील्डर तैनात वहां पर, 2 रन आसानी से पूरे होंगे और कर भी लिए है। चौथ्या षटकाला सुरुवात होती, पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे जमवण्यामध्ये यश मिळतंय। धाव संख्या होती ती 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पार्थ फराक्टे, एक युवा गोलंदाज आहे। उजव्या बाहेर धावा, थोडंसं हलकच कट केले, चेंडूला दिशा दिले, शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी 1 धाव घेण्यामध्ये प्रयत्न यशस्वी होतोय। एका धावेने एक धावेने आता धाव घेण्याची गरज आहे, कारण की 4 गडी महत्वाचे 4 गडी टिपण्यामध्ये यश मिळते। धावसंख्या स्थिर आहे अजूनही 25 धावा। पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आणि ह्यावेळी मात्र निश्चित 1 धाव मिळणार। एक धावेने हळूहळू पुढे सरकायचा प्रयत्न सुरू आहे। स्वर्गीय संग्राम पाटील प्रणीत वेदांत संघाची धावसंख्या 26 पर्यंत पोहोचतीये। पार्थ फराक्टे गोलंदाजी करतोय। कोल्हापूर चॅम्पियन्स प्रीमियर लीगचं हेच महत्व आहे, कारण की अशा पार्थ सारख्या युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म इथे दिलेला आहे, एक संधी दिलेली आहे आपला खेळ आणि आपली चुणूक दाखवण्याचा। हा सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, उजव्याच्या बाहेर जाणार, थोडासा वळण घेणार चेंडू, नीट सकाळी समजत नाही, फलंदाज बीड होते पूर्णपणे। फ्लाइट दिली होती, ब्लॉक होलमध्ये टाकायचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, वाखाणण्याजोगी गोलंदाजी, कौतुक केलं पाहिजे या खेळाडूचं। पार्थ फराक्टे नाव आहे याचं, एक युवा खेळाडू। पुन्हा एकदा फ्लाइट दिली, ड्राईव्ह केलेला आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जो पण चेंडूवरील 2 धावा घ्यायचा प्रयत्न होतो, इथे पाहायचा आहे 2 धावा पूर्ण, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। अखेरच्या चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय, 2 धावा निश्चित आलेत, परंतु पुन्हा एकदा कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं। या षटकामध्ये त्याने केवळ एक षटकामध्ये केवळ 5 धावा दिलेल्या आहेत, अतिशय कंजूस अशी गोलंदाजी म्हणावी लागेल। 4थं षटक संपते आणि